नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे तुमची पर्सेंटाईल वर्सेस रँक. खरं तर आता तुमचं पर्सेंटाईल आहे ना ते समजलंय. भलेही त्या पर्सेंटाईलमध्ये काही चुका वगैरे असतील, कमी पर्सेंटाईल खूप विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे, परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते तर त्या पर्सेंटाईलवरती जी रँक येते ती खूप महत्त्वाची असते. कारण का पूर्ण कॉलेज अलॉटमेंट जी प्रोसेस असते आपली कॅप राऊंडची ती डिटरमाइन होते तुमच्या रँक्सवरती. त्यामुळे रँक ज्या असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय केलंय, एक तर डिफरंट टाईप्सच्या ज्या रँक आहेत ज्या तुम्हाला आता रिसीव्ह होणार आहेत त्याबद्दल सांगणार आहे. दुसरं, किती पर्सेंटाईलवरती किती रँक यावर्षी मिळू शकते हे सांगणार आहे. रँकचा तुमच्या कॉलेज अलॉटमेंटवरती किंवा कोणतं कॉलेज मिळू शकतं याच्यावरती काय इफेक्ट होऊ शकतो हे डिस्प्ले करणार आहे. त्याच्यासोबत यावर्षी रँकमध्ये काही फरक पडलाय का, कॉम्पिटिशन खरंच वाढलंय का, कट ऑफमध्ये याचा इफेक्ट होऊ शकतो का हे एक सांगणार आहे. दुसरं, जे वेगवेगळ्या प्रकारचे काही स्कॅम्स चालू आहेत याबद्दल थोडे या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. आणि शेवटी सांगणार आहे की जे आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती काउन्सिलिंग बॅच बद्दल थोडी माहिती सांगणार की येत्या 2-3 दिवसात आम्ही रजिस्ट्रेशन क्लोज वगैरे करणार. ठीक आहे, तर पहिल्या पॉईंटवरती येतो की आता तुमचं पर्सेंटाईल तुम्हाला समजलेलं आहे. आय होप बऱ्याचपैकी सगळ्या विद्यार्थ्यांना समाधानकारक पर्सेंटाईल आहे. भरपूर विद्यार्थी असे आहेत जे पर्सेंटाईलने निराश झाले आहेत. आय नो. आता पहिला पॉईंट म्हणजे काय, जे या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स आहेत. खरं तर मी हा मुद्दा यासाठी उचलतोय की आता जेवढे काही विद्यार्थ्यांकडून मला कॉल्स किंवा मेसेजेस रिसीव्ह होत आहेत ना, एक विद्यार्थ्यांचे जेवढ्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करतो की ते बोलतात की दादा या कॉलेजमध्ये या ब्रँचला 100% प्लेसमेंट दाखवत आहेत, ठीक आहे, किंवा यांची फॅकल्टी खूप चांगली आहे, किंवा गेल्या वर्षीचा प्लेसमेंटचा डेटा इतका आहे, त्यांच्यामध्ये कट ऑफ इतका कमी आहे वगैरे वगैरे. मग मी ज्यावेळी विचारतो विद्यार्थ्यांना की तुम्ही ही माहिती कुठून घेतली, तर ते सांगतात की गुगलवरती वेगवेगळ्या साईट्स आहेत, मी कोणत्याही साईटचं नाव घेऊन इथं टार्गेट करत नाही. परंतु काय करतात, आता जनरली ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कॉलेजची माहिती हवी असेल आपण ती गुगलला टाईप करतो, गुगल जेवढे काही रिझल्ट असतील ते आपल्याला दाखवतो, कोणत्याही साईटवरती आपण क्लिक करतो आणि त्याच्याबद्दल माहिती घेतो. मग मला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, ज्यावेळी आता तुम्ही कॉलेज रिसर्च करताय ना, प्लीज अशा ज्या साईट आहेत ज्यांचं मोस्टली टायअप जे असतं ना कॉलेज सोबत असतं. आता विचार करा, पुण्यामध्ये एका विद्यार्थी एका ॲव्हरेज कॉलेजचं नाव घेतलं, ज्यांच्या प्लेसमेंट त्याने सांगितल्या की त्यांच्या तर ज्या कोर ब्रँचेसला 80+% प्लेसमेंट दाखवत आहेत. ओके, जेव्हा ॲक्च्युअलमध्ये ते ज्यावेळी तुम्ही चेक कराल ना त्या कॉलेजच्या प्लेसमेंट इतक्या चांगल्या पण नाही आहेत. गेल्या 2-3 रेकॉर्डची त्यांच्या वेबसाईटवरती जर चेक केलं तर मग या कॉलेजच्या ज्या साईट्स आहेत वेगवेगळ्या ज्या फेक साईट्स आहेत यांच्यावरती चुकीचा डेटा कॉलेजसोबत टायअप केल्यामुळे चुकीचा डेटा फिलअप केला जातो. 100% प्लेसमेंटची स्वप्न तुम्हाला दाखवली जातात, कट ऑफ कमी करून दाखवली जातात, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनसाठी त्या कॉलेजला अप्रोच करावं, एक पॉझिटिव्ह व्ह्यू जो आहे त्या कॉलेजबद्दल तयार व्हावा. त्यामुळे मला माहीत आहे मोस्टली गेले 3-4 दिवस पालकांशी बोलतोय ना, सगळ्या पालकांना एकच चिंता आहे की आपल्या मुलाला कॉलेज कुठे मिळत आहे. मग पालक सुद्धा घाबरले आहेत की कमी पर्सेंटाईलवरती खरंच आपल्या मुलाला एक चांगलं कॉलेज मिळणार आहे की नाही. आणि या भीतीमुळेच पालकांमुळे त्या तणावामुळे एकतर चुकीचे निर्णय किंवा या फसवणुकीचा ते बळी पडत आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की प्लीज या फेक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा बळी पडू नका. ठीक आहे, भलेही तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये माहिती हवी असेल, कॉलेजच्या वेबसाईटला चेक करा, त्यांचे रेकॉर्ड्स चेक करा, तिथले जे विद्यार्थी वगैरे असतील जे तिथं शिकत आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या, ती जेन्युइनली तुम्हाला सांगू शकतात. ठीक आहे, कोणत्याही गोष्टींवरती गुगलवरती वगैरे या गोष्टींचा भरोसा ठेवू नका. दुसरं, मोस्टली मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की आपल्या पालकांसोबत ज्यावेळी आता तुम्ही हट्ट करताय ना की मला हेच कॉलेज हवं आहे किंवा हीच ब्रँच हवे, ओके, या गोष्टी ज्यावेळी तुम्ही पालकांसोबत हट्ट करताय त्यावेळी या गोष्टी सुद्धा कन्सिडर करा की पुढच्या 4 वर्षाची इंजिनिअरिंग फीज प्लस हॉस्टेल फीज, तुमच्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा लॅपटॉपचा इतर सगळा खर्च हा पालकांना उचलावा लागणार आहे. ती त्यांची तयारी आहे का. मोस्टली विद्यार्थी वगैरे बोलतात किंवा पालक बोलतात की माझ्या मुलाला हेच कॉलेज वगैरे हवंय, तो हेच बोलतोय वगैरे वगैरे. मग आपण पालकांची सुद्धा काळजी करणं खूप गरजेचं आहे. का, कारण का ॲट द एंड या सगळ्यांचा जो लोड आहे ना तो पालकांवरती येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे भले एका स्टेपला आपल्याला एका पायरीहून कमी कॉलेज आपल्याला भेटत असेल किंवा एका स्टेपला आपल्याला मागे यावं लागेल, हरकत नाही. परंतु त्यामुळे जर आपल्या पालकांवरचा आर्थिक बोजा जर कमी होणार असेल तर काय हरकत आहे, हे मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. तिसरं, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मोस्ट ऑफ दी विद्यार्थी ज्यावेळी काउन्सिलरशी वगैरे बोलतात ना, मोस्टली काउन्सिलरचं कॉलेजसोबत टायअप वगैरे असतं किंवा एखाद्या कॉलेजचं प्रमोशन वगैरे ते करतात. या गोष्टींपासून थोडं सावध राहा. ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना, ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवू नका. ठीक आहे, एक तर फार सुंदर सांगतो की कुणीही तुम्ही ब्लाइंडली या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विश्वास ठेवू नका. 2-3 जणांकडून तुम्ही माहिती घ्या, खरंच जो एक विद्यार्थी सांगतोय तो दुसरा बरोबर आहे की नाही, काय माहिती की तो मिसगाईड करत असेल. खरं तर एक सांगतो की ज्यावेळी तुम्ही आता काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केलं ना, प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट्स वगैरे येणार, ते डाऊट्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. मात्र चुकीची माहिती वगैरे घेऊन तुम्ही मिसगाईड होणार नाही याची जबाबदारी घ्या.
ही होती जनरल काही माहिती द्यायची, कारण मी ज्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलतो त्यांच्या समस्यांवरून या गोष्टी मला व्हिडिओमध्ये सांगाव्याशा वाटतात, ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. दुसरा पॉईंट म्हणजे काय, तर आता जे आमचे पर्सनल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन्स आहेत ते आम्ही लवकरच क्लोज करत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. कारण मी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये यासाठी सांगतो की पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही वेगळेपणा म्हणजे तुम्हाला वेगळ्या गोष्टी काय प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे काय, बाकीच्यांसारखं फक्त तुम्हाला व्हॉट्सअपवरती सपोर्ट वगैरे असे प्रोव्हाइड करत नाही, चॅट मेसेजेस वगैरे. एक तर पर्सनल नंबर शेअर केलेला असतो. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट्सला, जोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म होत नाहीत एंडिंगपर्यंत कोणत्याही स्टेपला डाऊट येत असेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी इंटरॅक्ट करू शकता कॉल्सवर, व्हॉट्सअपवर. दुसरं, ज्यावेळी आता तुमचे आता पर्सेंटाईल डिक्लेअर झाले त्यानुसार तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज, ब्रँच कुठे हवी त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. ठीक आहे. तिसरं, आता जशा सीईटीच्या स्टेजेस येतात, कॅप रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यानंतर कॉलेज कन्फर्मेशन आहे, त्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स घेतले जातात आणि तुम्हाला गाईड केलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स वगैरे कुठे करायचे नाही. आणि चौथं, जी स्पॉट ॲडमिशन्स आहेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, याबद्दल सुद्धा गाईड केले जातात. आणि शेवटी जे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सेशन्स असतात ते सुद्धा आम्ही कंडक्ट करतो, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येऊ नये, CGPA कसा मेंटेन करायचा, कोडिंग कसं करायचं याबद्दल गाईड केलं जातं. आय होप तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगबद्दल समजलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. एका तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आता मेन पॉईंट येतो तो म्हणजे काय की रँक्सची परिस्थिती काय आहे. यावर्षी जर बघाल तर रँक्स आता कसं असतं, ज्यावेळी आता कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल आणि ऑप्शन ज्यावेळी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेप कंप्लीट होईल, याला 10 ते 12 दिवस असतात. ज्यावेळी ही प्रोसेस कंप्लीट होते त्यानंतर जेवढ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे कॅपसाठी रजिस्ट्रेशन केले, आता ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीला समजा 5 लाख विद्यार्थी अपेअर झाले तर सगळेच्या सगळे विद्यार्थी काय कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा सीईटी सेलची काउन्सिलिंग प्रोसेस आहे यामध्ये एनरोल करत नाही. मग जेवढे विद्यार्थी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एनरोल करतात या सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रँक दिले जातात. आता कोणकोणत्या प्रकारचे रँक असतात, पहिला आहे म्हणजे काय, स्टेट जनरल मेरिट नंबर. म्हणजेच काय, हा जो मेरिट नंबर आहे याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी कॅपसाठी रजिस्ट्रेशन केले त्याच्यामध्ये तुमचा नंबर किती आहे तुमच्या पर्सेंटाईलला, तो असतो स्टेट जनरल मेरिट नंबर. दुसरा आहे तुमच्या कॅटेगरीचा मेरिट नंबर. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही आता सीईटी सेलकडे एनरोल केले तेवढ्या तुमच्या समजा महाराष्ट्रामधून समजा 50,000 ओबीसी विद्यार्थ्यांनी एनरोल केले कॅप रजिस्ट्रेशन, त्या 50,000 विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या त्या कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती आहे तो हे दाखवतो तुमचा कॅटेगरी जनरल मेरिट नंबर. त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. म्हणजेच काय, एक आता समजा जे विद्यार्थी पुणे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यामधून येतात त्यांची होम युनिव्हर्सिटी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी. मग शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे कॅप रजिस्ट्रेशनमध्ये त्यामध्ये तुमचा नंबर किती आहे ते दाखवतो तुमचं होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. त्याच्यानंतर येतो वेगवेगळ्या प्रकारचे लेडीजसाठी रिझर्वेशन आहे, मग लेडीजसाठी वेगळी रँक आहे. त्याच्यानंतर अजून एक रँक असते म्हणजे TFWS रँक आहे, PWD कॅन्डिडेटसाठी रँक आहे, मायनॉरिटी रँक आहे. असे 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे रँक जे आहेत ते तुम्हाला रिसीव्ह होणार आहेत. या रँकचा आता उपयोग काय होतो, रँकवरून तुमचं कॉलेज अलॉटमेंट होतं. म्हणजेच काय, आता प्रत्येक कॉलेजमध्ये एक तर रिझर्वेशन आहे, SC साठी, ST साठी, OBC साठी. मग त्या रिझर्वेशनच्या बेसिसवरती तुमचं जे रँक आहे कॅटेगरीनुसार त्यानुसार कॉलेजचे अलॉटमेंट होते. ठीक आहे. मग आता यावर्षी पर्सेंटाईल वर्सेस रँक काय असणार आहे. खरं तर गेल्या 2-3 वर्षांचे डेटा बघितले तर कॅपची जी रजिस्ट्रेशनची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मग यावर्षी पर्सेंटाईल वर्सेस रँक काय असू शकतात. एक म्हणजे काय, जर पर्सेंटाईल 98 to 100 पर्सेंटाईलच्या दरम्यान असेल तर जी रँक असणार आहे ती असणार आहे 1 ते 5,800 म्हणजे 1 ते 5,800च्या दरम्यान तुमची रँक्स येऊ शकते. दुसरं, ज्यांचं जे पर्सेंटाईल आहे 95 to 98 पर्सेंटाईलच्या दरम्यान असणार आहे त्यांची जी रँक असणार आहे 5,900 to 13,000 5,900 ते 13,000च्या दरम्यान. त्याच्यानंतर ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहे तुमची जी रँक असणार आहे 13,000 to 25,500 म्हणजे 13,000 ते 25,500. त्याच्यानंतर ज्यांचं पर्सेंटाईल 85 to 90च्या दरम्यान आहे त्यांची जी रँक असणार आहे ती आहे 25,550 to 38,000 म्हणजे 25,550 ते 38,000च्या दरम्यान. त्याच्यानंतर ज्यांचं पर्सेंटाईल 80 to 85 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहे रँक असणारे 38,000 to 48,000. त्याच्यानंतर
जे तुमचं पर्सेंटाईल 70 to 80 पर्सेंटाईल असणार आहे त्यांच्यासाठी रँक काय असणार आहे ते 67,000 to 1 lakh पर्यंत, आणि बिलो 70 पर्सेंटाईल ज्यांचं आहे त्यांची जी रँक असणार आहे ती 1 lakh प्लसमध्ये येऊ शकते. या पुढच्या रँक आहे ते मी सांगते. ह्या ज्या रँक सांगतो ह्या कॅटेगरी नाही, स्टेट जनरल मेरिट नंबर मी सांगतोय. त्याच्यानंतर आणि रँकमध्ये एक दिली जाते की ऑल इंडिया मेरिट नंबर पण दिला जातो. म्हणजेच काय, जेवढ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सिलेक्टेड जेईचा स्कोर ऍड केलाय त्यांच्यासाठी एक सेपरेट मेरिट रँक बनवली जाते जी असते जेई मेन्सच्या स्कोरवरती, त्याला ऑल इंडिया मेरिट नंबर दिला. आता ज्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये अलॉटमेंट होतं किंवा कॅपचं अलॉटमेंट होतं त्यावेळी या सगळ्या रँक गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आता कॉलेज लिस्टमध्ये समजा तुम्ही टाकलं की सीओईपीचं सीएस टाकलं, पीआयसीटी सीएस टाकलं, मग पीआयसीटी सीएसला चेक केलं जातं की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार ते कॉलेज मिळतंय का, नसेल मिळत तर तुमच्या ऑल इंडिया मेरिट रँकवरती मिळतंय का, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. मिळत असेल तर ते कॉलेज अलॉट केलं जातं, नाही तर नेक्स्ट कॉलेज चेक केलं जातं. आय होप तुम्हाला पर्सेंटाईलवरती रँक वर्सेस कसं समजलं असेल. ठीक आहे, मग यावर्षी या रँकचा आणि पर्सेंटाईलवरती खरंच काय इफेक्ट होऊ शकतो. एक म्हणजे एक्झॅक्ट रँक वर्सेस पर्सेंटाईल प्रिडिक्ट करणं डिफिकल्ट आहे, कारण का कॅपमध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले हे आपल्याला माहिती नाही. दुसरं, यावर्षी वेगवेगळे स्कॅम्स वगैरे झाले आहेत पर्सेंटाईलवर, त्यामुळे रँक शक्य आहे की रँक कदाचित जास्त वाढू शकेल कारण का रजिस्ट्रेशन पण जास्त होतील. तिसरं, जर रँक जास्तच घसरत असेल तर काय केलं पाहिजे. एक म्हणजे काय, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवा जेणेकरून तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये एखादं तरी कॉलेज जे डेफिनेटली तुम्हाला मिळेलच. दुसरं एक सांगायचं आहे की ज्यावेळी आता कॉलेज वगैरे अलॉटमेंट होतं शक्य तितकी कॉलेजेस जास्त ॲड करा. जर पर्सेंटाईल कमी असेल तर थोडी मोजकीच कॉलेजेस टॉपची ॲड करत असाल जे फक्त पर्सेंटाईलला कट ऑफला मॅच करतात तर अलॉटमेंट व्यवस्थित होणार नाही आहे. आय होप या गोष्टी समजल्या असतील. आजचा हा व्हिडिओ खरं तर मला फक्त पर्सेंटाईल आणि रँकबद्दल तुम्हाला आयडिया देण्यासाठी होता, आणि मोस्टली सांगतोय एक तर जर तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन्स वगैरे कोणत्या कॉलेजमध्ये करत असाल तर सगळी माहिती घ्या, तिथं फीज वगैरे विचारा, डॉक्युमेंट्स परत देतात का, ॲडमिशन कॅन्सल होतं का, सगळ्याची माहिती घ्या आणि मग तिथं तुम्ही पाऊल टाकून तिथे प्रोव्हिजनल ॲडमिशन्सला अपेअर व्हा. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईलला बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.